नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मतदान वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंना सुद्धा काही लोक भेटले असं संजय राऊतांनी म्हटलंय। विधानसभेच्या वेळेला या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला असा दावा राऊतांनी केलाय। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा त्यांनी केला असं राऊतांचं म्हणणं आहे। माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि 160 जागी विजय प्राप्त करून देतो, विशिष्ट रक्कम द्या, ही त्यांच्याकडे मागणी केली। आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो, यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी त्यांना म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही 100% जिंकू आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं। ते लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे, विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो। तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा। आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्हीएमच्या माध्यमातून। आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही, पण त्याने इतकंही सांगितलं तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतंय, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता, निवडणूक आयोगावर होता आणि लोकशाहीवर होता। दुर्दैवानं जे शरद पवार साहेब म्हणतात आणि जे उद्धव ठाकरे साहेबांना जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसतंय।